हॅलो. मी भाऊसाहेब खामकर, पत्रकार, संपादक, लेखक. आपणास या चॅनलद्वारे मी आपणास निवडणुकीसाठी मतदान कसे व कुणाला करायचे आणि का करायचे हे या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. अर्थात तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला सर्व काही ज्ञान आहे, परंतु वस्तुस्थिती फार वेगळी असते आणि आपण म्हणतो की मला काही समजतं, परंतु वस्तुतः ते काही कुणाला समजत नाही. आणि म्हणून या निवडणुकीपूर्वी मतदानाच्या ज्या काही टिप्स आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिलं म्हणजे मतदान करणं हे सर्वांचं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने मतदान बूथवर जाऊन केलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून जबाबदारी टाळू शकत नाहीत. मतदान केलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. दुसरी गोष्ट की घरातील सर्व नातेवाईक, सगळे सोयरे यांनाही मतदान करण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की आज जेव्हा 1952पासूनच्या स्वतंत्र भारताच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून मतदानाचा टक्का आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये कधीही 100% झालेला नाही, 90% झालेला नाही, 80% झालेला नाही. जास्तीत जास्त मतदान 70%च्या आसपास ते 30, 40, 50, 60 या टप्प्यामध्येच होतं. त्यापेक्षा जास्त मतदान होत नाही. आणि म्हणून मतदान करण्यासाठी आपण भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून अतिशय जबाबदारीने प्रयत्न केले पाहिजे. आपण स्वतः केलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही सांगितलं पाहिजे. कारण मतदान हा सर्वात लोकशाहीचा आत्मा आहे, लोकशाहीचा प्राण आहे. त्यावरच लोकशाही टिकून आहे. कारण लोकशाहीमध्ये मतदानावरच सर्व काही अवलंबून आहे. मतदानावरच लोक निवडून येतात, मतदानावरच आपण उमेदवाराची पसंती करू शकतो, मतदानावरच आपण विविध प्रकारचं उमेदवार निवडून देऊ शकतो. आणि हे मतदान करत असताना तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे योग्य त्या खुणेवर, योग्य त्या चिन्हावर, योग्य त्या उमेदवारावरच शिक्का मारून किंवा बटन दाबून योग्य असे मतदान केले पाहिजे. आणि मतदान करण्याचं हा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. निवडणुका येतात, तुम्ही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडता, तात्कालिक आश्वासनाला बळी पडता, क्षणिक नातेगोत्याला बळी पडता, क्षणिक ज्याला आपण स्वार्थ म्हणू, क्षणिक प्रभाव म्हणू, त्याला तुम्ही बळी पडता. आणि असे बळी पडल्यामुळे तुम्ही चुकीच्या उमेदवाराला निवडून देता. नंतर तो तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्यासाठी कधीही येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला मी अशी एक कथा सांगतो की जी माझ्या बरोबर घडलेली आहे. एक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या एका उमेदवाराच्या घरी मी गेलो होतो. उमेदवाराने आम्ही दोघंजणं बसले. तो संचालक झाला, निवडून आला आणि त्याच्या घरी बसल्यानंतर त्यांनी मला सहज सांगितलं, म्हटलं आता निवडून आलो, आता काय मला चिंता नाही, मी आता कारखान्याचं कामकाज व्यवस्थितरित्या करणार. म्हटलं ठीक आहे, तुम्ही फार चांगलं काम करता, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तिथे 3-4 शेतकरी आले त्यांची तक्रार घेऊन. कारण ते काय म्हणत होते की डायरेक्टर साहेब, आमचा ऊस वाळून चाललेला आहे,
ऊसाची जी तोड आहे ती आमच्या शेजारच्या शेतामध्ये आली, परंतु आमच्याकडं ऊस तोड कामगार येत नाहीत. तेव्हा तुम्ही काहीही प्रयत्न करून कारखान्याच्या अधिकाऱ्यांना सांगून तुम्ही आमच्या ऊसाची तोड करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. उमेदवार म्हटला, बसा बसा, मी तुमचं सगळं काम करतो. मला तुमच्या कामासाठी तर तुम्ही निवडून दिलं ना. शेतकरी खुश झाले. वा म्हटले, आमचा आता काम करणारा हा माणूस. संचालक अतिशय महत्त्वाचा, चहा प्या म्हटल्या. सर्वांनी परत एकदा चहा पिले आणि त्यानंतर थोडा वेळ बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, काही हास्यविनोद झाले आणि नंतर ते शेतकरी निघून गेले. आता त्या दिवाणखान्यात तो संचालक आणि आम्ही दोघंच बसलो होतो. तो संचालक मला काय म्हटला माहिती आहे? जरा नीट ऐकता, मतदान करताना नीट ऐका. तो म्हणाला, हे लोक मला मतदान करताना माझ्याकडून यांनी पैसे घेतले, प्रत्येक एका मताचे पैसे घेतले त्यांनी माझ्याकडून. मी यांचं काम कसं करणार आता? यांचा ऊस वाळू दे, नाहीतर काय होऊ दे. कारण हे लोक निरपेक्षपणे यांनी मला मतदान केलेलं नाही आहे, माझ्या पैशावर आलेत म्हणून ते लाचार झाले. सबब या लोकांना मी कारखान्यांनाही फोन करणार नाही, अधिकाऱ्यालाही फोन करणार नाही आणि हा माणूस परत जरी आला तर मग त्याला हेच बोलणार की आमचं तुमचं काम करतो. त्यांना आशेवर ताटकळत ठेवायचं, चहा पाणी करून त्यांचा वाटल्यास त्यांना जेवायला मानायचं, जेवण करून जा. पण त्यांचं काम करायचं नाही. त्यांनी आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत. सबब आम्ही त्यांच्या गावात जात नाही, त्यांचा ऊसही पाहत नाही. जेव्हा होईल वाळून गेला ऊस किंवा काय झालं, आम्हाला त्याशी काही घेणं नाही. तर अशा प्रकारचे जर तुम्ही घेतले तर उमेदवाराचं तुमच्याविषयीचं जे मत असतं ते अशा पद्धतीचं होत असतं. म्हणून तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे मतदान करा, एवढीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, कारखाना निवडणूक असो, सोसायटीची निवडणूक असो वा अन्य कोणतीही नगरपालिका असो, महानगरपालिकेची असो वा अन्य कोणत्याही निवडणुका जरी असल्या तर तुम्ही शांततेत आणि तुमच्या मनाला योग्य वाटेल ते उमेदवाराचं आपल्याशी ठेवणारे संबंध ठेवून आणि चांगलं काम करणाऱ्या माणसालाच मतं द्या, हे मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे. अर्थात तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही व्यवस्थितपणे कराल. नाहीतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या उमेदवारांच्या अशा अनेक घटना, या उमेदवारांचं असं अनेक चमत्कार, उमेदवारांच्या चालीरीती ते सर्व काही समजावून सांगणार आहे. तर तेव्हा या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर करून सबस्क्राईबचं बटन दाबा, हे मी तुम्हाला शेवटी सांगत आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा